वर्धा शहराच्या जवळ असलेल्या धुणीवाले मठाजवळ असलेल्या साईचंद्र सुझुकी या नामांकित शोरूममध्ये ग्राहकांची सरळ सरळ फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोप एका अपघातग्रस्त ग्राहकाने केला असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहकाची दुचाकी अपघातात नुकसानग्रस्त झाली होती। त्याने गाडी दुरुस्तीसाठी शोरूम मध्ये टाकली होती। गाडी दुरुस्त झाल्यानंतर निघालेल्या बिला व्यतिरिक्त 500 रुपये मागणी करण्यात आली। या 500 रुपयांचे ग्राहकांनी बिल मागितले असता मालकाने उद्धट भाषेत बोलून आम्ही बिल देत नाही, ते एक्स्ट्रा पैसे असतात असे बोलून त्याला हाकलून लावले। वाहनाचा अपघात विमा वैध असूनही शोरूम कडून बेकायदेशीररित्या 500 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। नियमाने मोफत होणाऱ्या विमा प्रक्रियेसाठी पैसे मागणे म्हणजे ग्राहकांची उघड लूट असल्याचे बोलले जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पैसे भरले नाहीत तर तुमचा मंजूर झालेला विमा देणार नाही अशी थेट धमकी स्वतः शोरूमच्या मालकाने दिल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे। ही बाब केवळ फसवणूक नसून दबाव तंत्र आणि धमकीखोर वृत्तीचे उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या शोरूममध्ये अशिक्षित, अपुऱ्या माहितीचे आणि विमा प्रक्रियेची साधी माहिती नसलेले कर्मचारी मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। अशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सामान्य ग्रामीण व अल्पशिक्षित ग्राहकांना गोंधळात टाकून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। ग्राहकांच्या मते साईचंद्र सुझुकीत ही पहिलीच घटना नसून याआधीही अनेक ग्राहकांनी अशाच स्वरूपाच्या तक्रारी खाजगीत केल्याचे बोलले जात आहे। मात्र भीतीपोटी किंवा माहिती अभावी अनेक जण तक्रार करण्यास धजावत नसल्याचे वास्तव समोर येत आहे। या प्रकरणामुळे सुझुकी कंपनी, विमा कंपनी आणि ग्राहक संरक्षण यंत्रणांनी तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी जोरदार मागणी होत आहे। दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे।